त्यांच्याबद्दल फार वाढली. कारण हे जे कण असतात ते कण ऍक्च्युली सर्जरी करून त्या शिंपल्याच्या आतला जो लिबलिबीत मऊ प्राणी असतो त्याच्या शरीरामध्ये सर्जरी करून हे घुसवावे लागते. आणि नॉट सँड, वाळू नव्हे, तर ते बारीक स्पेशली शिंपल्याचेच वेगळ्या जातीचा शिंपला, पण त्या शिंपला जो असतो त्याचे आधी अशी स्ट्रिप्स म्हणजे पट्ट्या कापतात, अगदी अगदी अरुंद, एक मिलीमीटर म्हणजे अगदी एवढी, आणि त्याच्या परत कापून चौकोनी 1 मिलीमीटर बाय 1 मिलीमीटरचे तुकडे किंवा त्याच्याहूनही लहान असे तुकडे करतात आणि ते तुकडे सर्जरी करून त्या शिंपल्याच्या आत शरीरात घुसवतात. हे ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला मला म्हणजे खूपच उत्सुकता वाढली आणि मग मी ते सगळं बरंच त्याच्याबद्दल वाचलं, असं झालं. सो दॅट इज द फर्स्ट थिंग. सो लेट मी स्टार्ट विथ द दिस थिंग. मोती हे दागिन्यांमध्ये मौल्यवान रत्न मानले जाते. हिरे, माणिक, पाचू आणि इत्यादी बाकीच्या रत्नांपेक्षा ते पूर्णपणे वेगळे आहे. कारण मोती हे जिवंत सजीवांनी तयार केलेलं एकमेव रत्न आहे. दिस इज द ओनली वन प्रेशियस काय म्हणतो आपण त्याला, ज्युएल विच इज मेड बाय लिव्हिंग बीइंग. तसेच जमिनीखाली सापडणाऱ्या रत्नांना जसे कापणे, घासणे, पॉलिश करणे वगैरे करावे लागते, तसे मोत्यांच्या बाबतीत होत नाही. शिंपल्याने जेव्हा मोती तयार केलेले असतात तेव्हा अगदी नैसर्गिकरित्या परिपूर्ण आणि ते झळाळी असलेले शायनिंग असतात. आता कल्चर्ड मोती हे खरे मोती का, असा एक प्रश्न असतो. तर कल्चर्ड मोती आणि नॅचरली सापडणारे मोती हे दोन्हीही खरे मोती. मग खोटे कुठले? प्लास्टिक किंवा काचेपासून तयार केलेले असतात कृत्रिम मोती, ते कृत्रिम मोती, त्याला बनावट मोती म्हणतात. ते काच किंवा प्लास्टिक पासून बनवलेले असतात. कल्चर्ड मोती हाही खराच मोती. आता नॅचरल मोती पूर्वीच्या काळी काढत असत, म्हणजे शोधून काढत असत, पण आता बहुतेक सगळ्या देशांनी नॅचरल मोती शोधण्यावरती कायद्याने बंदी आणली आहे. कारण स्टॅटिस्टिक्स असं आहे की 10,000 शिंपले उघडले तर त्याच्यामध्ये एक मोती सापडतो. म्हणजे एका मोत्यासाठी 10,000 शिंपले मारावे लागतात त्यातला प्राणी, आणि त्यामुळे अनेक शिंपल्यांच्या प्रजाती म्हणजे नाहीशा व्हायला लागल्या. म्हणून आता त्यांनी हे एक्सटिंक्ट व्हायला लागल्या, त्यामुळे त्यांनी आता याच्यावरती बंदी आणली. आता त्यात परत जरी नैसर्गिक मोती आणि कल्चर्ड मोती हे जरी दोन्ही खरेच असले तरी देखील त्याच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे, तो म्हणजे किंमत. नैसर्गिक मोती अत्यंत दुर्मिळ असतात म्हणून ते फार महाग विकले जातात. कम्पेअर्ड टू दॅट कल्चर्ड मोती हे तुलनेने परवडणारे असतात. आज बाजारात मिळणारे जवळजवळ सर्व नवीन मोत्यांचे दागिने कल्चर्ड मोत्यांचे असतात. नैसर्गिक मोत्यांचे दागिने लिलावात ऑक्शन करून विकले जातात. अनेकदा लाखो डॉलर्सना, लाखो कोट्यावधी डॉलर्सना ऍक्च्युली त्यांची विक्री होते. नैसर्गिक मोती अतिशय दुर्मिळ असल्यामुळे ते महाग असतात. त्यामुळे सर्वांसाठी परवडणारे हे कल्चर मोतीच आता वापरले जातात. पूर्वी कल्चर मोत्यांचा शोध लागण्यापूर्वी अगेन द सेम, 10,000 शिंपले उघडल्यावरती एक मोती सापडतो. नैसर्गिक मोती कसे तयार होतात? आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळाले की मोती नैसर्गिकरित्या जेव्हा शिंपल्याच्या मऊ शरीर भागात एखादा परका घटक म्हणजे वायूचा कण अपघाताने शिरतो तेव्हा शिंपल्यांची संरक्षण यंत्रणा सक्रिय होते. त्या त्रासदायक म्हणजे त्याच्या शरीरामध्ये तो घुसतो आणि तो कण नैसर्गिक मोती बनतात. आणि त्या त्रासदायक घटकाभोवती एक सिस्ट तयार होतं, त्याला पर्ल सॅक असं म्हणतात. शिंपल्याच्या शरीरातील मॅन्टल टिश्यू नावाचा जो एक भाग असतो त्याच्यामध्ये एक नेकर म्हणजे एक प्रकारचा चिकट असा पदार्थ, द्रव पदार्थ स्त्रवतो, आणि त्या त्रास देणाऱ्या वायूचा कण किंवा कडा ह्याच्यावरती
त्या नेकरचा म्हणजे त्या गुळगुळीत चिकट पदार्थाचा मुलामा म्हणजे कोटिंग होतं त्याचं. आणि हे नेकर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॉन्शिओलिन ह्या 2 प्रकारच्या प्रथिनांचं मिश्रण असतं. हे थर त्याच्यावरती थरावरती थर अनेक जमा होऊन अखेरीस शेवटी एक सुंदर मोती तयार होतो. आता नैसर्गिकरित्या ही ऍक्सिडेंटली म्हणजे आता असं बघा की शिंपले तर समुद्राच्या तळाशी असतात बरोबर, आणि तिथे म्हणजे त्या रेतीवरतीच असतात, सँडवरतीच ते असतात तळाशी. आता ते ज्या वेळेला उघडून म्हणजे काही शिंपला जो असा असतो असा बंद असतो, इथे हिंज असते त्याची एक बिजागरी असते आणि त्या बिजागरीने तो असा थोडासा उघडतो आणि त्याचा पाय एक असतो छोटासा, त्या पायाने तो हळूहळू पुढे पाठी पण थोडासा हलू शकतो आणि खाण्यासाठी तो ते उघडतो आणि त्याच्या तोंडातनं ते अल्जी ते खातात. तर ह्याच्यासाठी ज्या वेळेला ते उघडतं त्यावेळेला नॅचरली आतमध्ये रेती जातच असणार आहे, पण ती रेती परत बाहेर तर काढतं, ढकलून काढतं, पण ते ज्या वेळेला त्याच्या शरीराच्या मऊ भागामध्ये ती रुतते आतमध्ये. कधी कधी आपल्याला कसा काटा काटा कसा रुततो आपल्या त्वचेवरती, तसे ती जेव्हा रुतते त्यावेळेला मग ती त्याला खुपायला लागते आणि मग ते खुपू नये म्हणून त्याच्यावरती तो एक जो नेकर नावाचा नेकर हा इंग्लिश शब्द आहे, NECRE. नेकर नावाचा जो, त्याला मराठी शब्द माहित नाही, चॅट जीपीटीला पण सापडला नाही शब्द. नेकर हा असा चिकट पदार्थ स्त्रवून त्याच्यावरती मुलामा एक थर जमतो आणि अनेक थरावरती थर होऊन ते मोती बनतो. आता मोरलेस असंच कल्चर्ड पर्ल्स मध्ये पण होतं, फक्त हे नॅचरल सँडच्या ऐवजी तुम्ही एक तुकडा जो त्याला त्रास देईल त्याच्या शरीराला असा तुम्ही सर्जरी करून तो आत सोडता. त्याच्याबद्दल कसं टोटल सगळं मी तुम्हाला एक एक्सप्लेन करते जे काही आहे ते, आणि त्याच्यानंतर एक छोटा व्हिडिओ आहे 4-5 मिनिटाचा, त्याच्यामध्ये त्याची प्रत्येक स्टेप दाखवलेली आहे. ती स्टेप आपण प्रत्येक ठिकाणी थांबून परत आपण ती उजळणी करू, सो दॅट यू नो एक्झॅक्टली. आणि त्या व्हिडिओवरनं खूप चांगलं कळतं की एक्झॅक्टली हाऊ इट इज डन. एका ब्रिटिश माणसाने, त्याचा इतिहास म्हणजे ब्रिटिश माणसाने हे कल्चर्ड, नावं वगैरे सांगत नाही मी, आहे माझ्याकडे, त्यांनी आधी कल्चर्ड पर्ल्स बनवायचं तंत्रज्ञान शोधून काढलं, मग ते जपानमध्ये गेलं, जपान मध्ये पहिल्यांदा बनायला लागले. आणि दुसरा इतिहास सांगायचा म्हणजे बहरीन हा मोत्यांचं एक मोठं व्यापारपेठ होतं. तिथे मोती शोधले पण जायचे, म्हणजे समुद्रातनं काढले पण जायचे, आणि इंटरनॅशनल म्हणजे फार पूर्वी, शेकडो वर्षापूर्वी सुद्धा मोत्यांचा व्यापार साठी ते सेंट्रल प्लेस होती बहरीन. हा त्याचा मोत्यांचा एकूण इतिहास आहे. इथे कल्चर्ड मोती म्हणजे हा मानवी हस्तक्षेपाने ह्या मोती बनण्याच्या क्रियेला दिशा दिली जाते. आपण हस्तक्षेप करतो. आता पाहूया कल्चर्ड मोती तयार करायची पूर्ण प्रक्रिया कशी असते. आता मी इथे प्लीज स्लाइड दाखवते तुम्हाला जरा. दिसतंय का? हॅलो. हा, आता हा मोत्या म्हणजे शिंपल्याचा आतला भाग आहे
याचे बरेचसे नावं आता आहे. शेल आहे बाहेरचं हे शिंपल्याचं. नंतर नेकर. इथे आता शिंपल्याचा आतला भाग, आपण शिंपले खूप वेळेला पाहिलेले आहेत, आतला भाग असा चकचकीत असतो. बाहेरचा भाग काळसर किंवा रेषा असतात त्याच्यावरती किंवा खडबडीत असतो, पण असा चकचकीत असतो. तर हा भाग तो आहे. मॅन्टल म्हणजे ह्याला मॅन्टल एनस त्याचं गुदद्वार. नंतर ऍडक्टर मसल आहे हा. हे गिल्स आहेत. आणि गोनॅड. गोनॅड म्हणजे त्याचं जननेंद्रिय. काही मोती या गोनॅडच्या आत सर्जरी करून म्हणजे सीड किंवा बीड ठेवला जातो आणि मग तिथे मोती जो वाढतो तो खूप मोठा असतो. पण बहुतेक सगळे मोती, आता हा जो शिंपला आहे बाहेरचा तुम्ही बघताय आणि ह्याच्या आत इथे तुम्हाला दिसतंय हा जो भाग आहे हा आतला मऊ प्राणी आहे, बरोबर, किडा आहे आतला हा. तर हे जे किडा लिबलिबीत मऊ प्राणी आहे त्याच्या म्हणजे ह्या भागामध्ये घुसवून सर्जरी करून छोटी छोटी तुकडे शिंपल्याचे किंवा त्याला सीड म्हणतात, बीड म्हणतात, ते टाकलं जातं. पण गोनॅड म्हणजे त्याच्या जननेंद्रियामध्ये जे सर्जरी करून जे ठेवलं जातं त्याच्याने मोती खूप मोठा बनतो. वेळेस त्याच्या बॉडीमध्ये हे जे शरीरामध्ये जे टाकलं जातं त्याच्याने मोती जरा छोटे बनतात. हे त्याच्या म्हणजे शिंपल्याचं स्ट्रक्चर आहे याचं. सॉर्ट ऑफ IVF टाइप आहे हे, नाही का? हो. सिमिलॅरिटी. हो हो. 1 मिनिट. ओके. आता मोती, कल्चर मोती बनवण्याचे ना, म्हणजे त्याला आपण जर कल्चर फार्मिंग म्हटलं, मोतीचे म्हणजे आता ChatGPTने मोतीची शेती असा शब्द वापरलाय, कल्चर पर्ल फार्मिंग. त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. पहिला टप्पा आहे, पहिली स्टेप आहे ते म्हणजे प्रत्यारोपण, म्हणजे इम्प्लांट करायचं. मोती शेतीमध्ये सर्वात पहिला टप्पा म्हणजे न्यूक्लियस म्हणजे केंद्रक त्याचं प्रत्यारोपण म्हणजे इम्प्लांट करायचं. या प्रक्रियेमध्ये अच्छा, जे शिंपल्यामध्ये ते इम्प्लांट करायचंय त्या शिंपल्याचा तुकडा चालत नाही, दुसरा शिंपला पाहिजे, कारण इट हॅज टू बी अ फॉरेन बॉडी. दुसऱ्या एक डोनर ऑयस्टर असतो, त्या डोनर ऑयस्टरच्या शिंपल्याचे बारीक बारीक अतिशय तुकडे करून ज्या शिंपल्यामध्ये मोती बनवायचे त्या शिंपल्याच्या आतल्या किड्याच्या मऊ भागामध्ये हे जे तुकडे असतात हे इम्प्लांट केले जातात. हा तुकडा एका निरोगी शिंपल्याच्या मऊ शरीर भागात शस्त्रक्रियेने इम्प्लांट केला जातो. एक टिश्यूचा भाग थोडासा म्हणजे मऊ भाग आणि हा शिंपल्याचा हाड असा एक कठीण भाग तुकडा, असं त्या फॉरेन बॉडी त्या शिंपल्याच्या शरीरामध्ये मऊ भागामध्ये इम्प्लांट केला जातो. आणि ते त्याला खूपतं पहिली गोष्ट, आणि ऑल्सो फॉरेन बॉडी, त्यामुळे त्याच्याभोवती काही तासातच एक पोल स्टॅक तयार. ते एक असं सिस्ट, त्याचं काय म्हणायचं त्याला, ओके, हा सॉरी, एक सॉर्ट ऑफ कवच तयार करतो. कवच म्हणण्यापेक्षा गळू 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 कसं बनतं. गळू हा खूप वाईट शब्द आणि वाईट उपमा दिली. प्रोटेक्टिव्ह लेअर सांग. तिथे प्रोटेक्टिव्ह लेअर इज सफिशियंट. हा बनतं. आणि त्या पोल सॅक मध्ये नेकर म्हणजे जे चिकट आणि चकचकीत आणि चिकट असं द्रव्य त्या पर्ल सॅक मध्ये स्त्रवतो, त्याचा एक थर बनतो. तर असे अनेक काही शिंपले तर 2-2, 3-3 वर्ष बनत असतात शिंपल्यांमध्ये काही मोती.
तर 2-3 वर्ष लागतात ते मोती बनायला. तर हळूहळू एक थरावरती थर बनून तो मोती हळूहळू तयार होतो. ही प्रक्रिया अतिशय नाजूक आणि कौशल्यपूर्ण असते. शिंपल्याचं कवच केवळ 2-3 सेंटीमीटर पर्यंतच उघडलं जाऊ शकतं. तर अनुभवी तंत्रज्ञ म्हणजे ऍक्च्युली व्हेरी स्किल्ड वर्कर्स अतिशय बारीक आणि अशा काय म्हणायचं प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्याची ती सूक्ष्म चिरफाड करून त्याच्या आतमध्ये ते इम्प्लांट करतात. तो आपण ज्यावेळेला व्हिडिओ बघू, मी व्हिडिओ दाखवीन त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल. म्हणजे कम्प्लिटली मॅन्युअल करायला लागतं का? म्हणजे देर इज नो मेकॅनिकल मेथड टू डू इट, इज इट? इट इज मेकॅनिकल. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे छोटंसं एक म्हणजे लेबरला ते करायला लागतं का इंडिव्हिज्युअली? काय हो. कसं करतात? इंडिव्हिज्युअली करावं लागतं. मी तो व्हिडिओ आता आधी दाखवू का? इट बिकम्स क्लिअर राईट नाव. म्हणजे Just a minute. त्याच्यामध्ये पण रोबोटिक सर्जरी येईल काही दिवसांनी. येईल कदाचित. नाही, is there any mechanization of that whole process of implanting? That is what I'm asking. Or is Yeah, it a completely and picks up a shimpla and puts it that piece inside? आता मी तुम्हाला हे दाखवते. व्हिडिओ दाखव आधी, मला वाटतं म्हणजे कळेल. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते. जस्ट अ मिनिट. आणि ती इन्सर्शन प्रक्रिया बरीच महत्वाची दिसते हो. म्हणजे ओव्हरऑल. अतिशय अतिशय. इम्प्लांटेशन सगळ्यात महत्वाचंच असतं, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. येस. अँड विच गोज नॅचरली. या ओके. आता दिसतंय का? हो हो. दिसतंय. दिसतंय. आता हा व्हिडिओ आपण पहिल्यापासून बघूया आणि ठिकठिकाणी तो थांबून आपण ते जरा आय कॅन एक्सप्लेन. ओके, चालेल चालेल. जस्ट अ मोमेंट. एक मिनिट. आवाज ऐकायला येतोय का नाही? येतोय येतोय. हा ओके. If you are not yet subscribed to our channel, please subscribe now. There are 6 main steps involved in the freshwater bird culture operation. An oyster or mussels collected in bird farming. As part of this task, 10 mussels are collected from freshwater bodies such as rivers and ponds. म्हणजे ते सांगतायत की हेल्दी शिंपले आधी गोळा करतात. ओके, समुद्रातनं. Mussels should be collected back and kept in containers, ponds, buckets along with water. It is recommended to use above 8 centimeter Inaptidia posterior connected freshwater bird culture. 8 सेंटीमीटर तरी शिंपला मोठा असावा असं त्यांचं रिकमेंडेशन आहे. ओके. Culture operative conditions. After collecting the mussels, it should be prepared for pre-culture conditioning for 2 to 3 days by using mussels in the grounded condition in captivity with tap water at a stocking density of 1 mussel or lighter water. हे मसल्स म्हणजे शिंपले गोळा करून ते अशा टाक्यांमध्ये किंवा काय टाकीच म्हणायचं याला, टाक्यांमध्ये ठेवतात फ्रेश वॉटरमध्ये आणि 2-3 दिवस ठेवतात, कंडिशन करतात त्यांना. ते जरा रिलॅक्स होतात. ह्याचं महत्व असं आहे की ते जरा ते रिलॅक्स असणं किंवा स्ट्रेस्ड नसणं त्यांच्यामध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला ते ऑपरेशन करायचं आहे म्हणजे तो बंद असलेला शिंपला तुम्हाला उघडायला तर पाहिजे, बरोबर? की असा शिंपला आहे समजा, इथे ही हिंज आहे आणि हा शिंपला असा उघडायचा. तो थोडासा उघडला तर गेला पाहिजे. त्यासाठी तो आधी रिलॅक्स्ड असायला पाहिजे. ते हा रिलॅक्स असायला पाहिजे. रिलॅक्स असला तर थोडासा उघडता येतो. म्हणून ते आधी 2-3 दिवस असं फ्रेश वॉटर पाण्यामध्ये ठेवून ते जरा कंडिशनिंग करतात त्याचं. म्हणजे मग नंतर ते वापरता येत म्हणजे उघडता येतात इझिली. अच्छा, तुम्ही जर का जोर लावून उघडायचा प्रयत्न केला तो शिंपला तर त्याची हिंज असते ना, तिथे ते तुटतं. त्याचं जे वरचं कवच असतं
ते तुटतं. ते तुटलं की शिंपला मेला. म्हणजे तुमचा बरोबर. शिंपला फुकट गेला आणि शिंपला पण मेला. हम्म. त्यामुळे तो हिंज न तोडता जेंटली अगदी सावकाशपणे तो थोडासा उघडला गेला पाहिजे. म्हणजे मग आतमध्ये त्याच्या तुम्ही इन्स्ट्रुमेंट घालून ते तुम्हाला जी सर्जरी करायची ती करू शकता. This is structural conditioning helps in the handling of muscle movement. Implantation of brackets and for muscle surgery is first part. This can be achieved in treatment depending on the patient. आता हे बघा, हा शिंपल्याचा त्यांनी एक दुसऱ्या शिंपल्याचा, म्हणजे ज्या शिंपल्यामध्ये तुम्हाला इम्प्लांट करायचा आहे तो नव्हे, डोनर शिंपला Okay. असतो, डोनर शिंपला. त्या शिंपल्याचं त्यांनी ते अशी कशी थिन स्ट्रिप एक पट्टी अशी कापली आहे. आता त्यात परत हा जो भाग आहे हा मऊ आहे आणि काही भाग असतो तो हार्ड असतो. शिंपल्याचा कव्हर आहे त्याचं. कव्हर शिंपल्याचा म्हणजे बाहेरच्या कव्हराचा शिंपल्याचा भाग असतो. तर ह्या शिंपल्याचा जो हार्ड भाग असतो त्याचाही अतिशय छोटा तुकडा आणि आतलं जो मऊ टिश्यू असतो त्याचाही छोटा तुकडा, असे दोन्ही ते इम्प्लांट करतात. आणि दॅट बिकम्स लाईक अ सीड, बीड म्हणतात त्याला, तुकडा बीड. Implantation in first part. When in the process around about 4 to 6 mm diameter beads should be inserted into the massive cavity region of muscle after opening the tube. आता तो कसं उघडतोय बघा आणि कसं करतात ते. Separating carefully the massive of anterior side from the stem with the help of surgical stem. Massive cavity implantation can be done in massive cavities of both the valves. Massive tissue implantation in first part. In this process, the muscles should be divided into two groups, which is the donor muscle group and the recipient muscle group. As part of the procedure, one should prepare the graft, which is kind of small pieces of massive tissue. This can be done by preparing the massive tissue from a donor muscle group and cutting them into small pieces of 2 mm by 4 mm. The implantation should be carried on recipient muscle, which is of two types, which is non-invasive and invasive. In the former method, आता मी जरा परत हे करते, दाखवते तुम्हाला. आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तो थोडासा उघडल्यावरती इथे त्यांनी ते असा एक चिमटा घालून तो परत बंद केला. बरोबर. आणि तुम्ही बघता इथे त्यांनी आधी एक छोटा मॅन्टल टिश्यू टाकला आतमध्ये आणि एक हा आहे तो मणी आहे, ऍक्च्युली स्मॉल बीड आहे. तो कधी कधी बीड पण टाकतात गोल. जर का तुम्हाला गोल, जर का मोती सगळे म्हणजे हवे असतील, ऑफकोर्स प्रत्येकाला गोल. हा, तर इरेग्युलर काहीतरी तुकडा टाकण्यापेक्षा त्यांनी ऍक्च्युली इथे बीड टाकलाय. तर मी परत थोडस पाठी जाऊन आपण तो परत बघूया थोडसा. हा, आता इथे तुम्ही बघताय की इथे मॅन्टल टिश्यूचा एक तुकडा त्यांनी तुकडे तुकडे करून ठेवले ते, आणि एक मणी छोटासा तो आत टाकतोय. आय विल प्ले इट अगेन. should be divided into two groups, which is the donor muscle group and the recipient muscle group. As part of the procedure, one should prepare the graft, which is kind of small pieces of massive tissue. This can be done by preparing a massive tissue from a donor muscle group and cutting them into small pieces of 2 mm by 2 mm. Implantation should be carried on recipient muscle group. किती स्किलफुली घातलं तिने, सॉरी, किती स्किलफुली घातलं त्याच्यात. हा, तुला ते जास्ती अप्रिशिएट करशील तू. त्याच्या मऊ भागामध्ये त्यांनी तो असा घुसवून घातला आतमध्ये. आता Quite big, no? हा, सॉरी, It's quite big. It's not that small. yeah, it is big. If you want big pearl, you put the big bead. त्याच्यावरती कोटिंग. Yeah, आणि ह्या पद्धतीने आता त्याच्या ह्या बॉडीमध्ये त्यांनी तो हा टाकलाय आतमध्ये, बरोबर, इम्प्लांट केलाय. आता शिंपले जर का मोठे असतील आकाराला तर बॉडीमध्ये एका वेळेला एका साईडला शिंपल्याच्या 2 बाजू असतात, बरोबर. तर त्याचं जे शरीर असतं ते 2 साईडला मऊ शरीर असतं. ते एका साईडला 10-12, दुसऱ्या साईडला 10-12 असे पण तुम्ही टाकू शकता. हो. हा,
आणि अच्छा. त्याचं जे जननेंद्रिय आहे, गोनाड जे आहे, त्याच्यामध्ये मात्र एकच टाकतात आणि तो मोती खूप मोठा होतो. In the form of anthropoid, the broad pieces are introduced into the cortex at the inner side of posterior mantle vena. In the duplicate method, a grafted piece followed by a small piece of 2 mm diameter is introduced in the cortex. ओके, आपण हा व्हिडिओ नंतर परत एकदा परत येऊ आपण त्याच्याकडे. आय स्टॉप शेअरिंग ना. आता सगळ्यांना कल्पना आली असेल की कसं ते इम्प्लांट करतात. आय होप. येस येस. आता न्यूक्लियस ह्या प्रत्यारोपणाच्या किंवा इम्प्लांटच्या 2 पद्धती आहेत. आणि याच्यामध्ये कलरचं कसं काय हे इंट्रोड्यूस केलं जातो? आता जो शिंपल्याची जी प्रजाती आहे, द स्पीसीज ऑफ द ऑयस्टर, तर ते शिंपला आतून तो पांढरा आहे का गोल्डन आहे का पिंकिश आहे ह्याच्याप्रमाणे, म्हणजे त्याच्यातला जो नेकर जे द्रव्य तेच. जे स्रवतं हम्म. त्याचा रंग काय आहे त्याप्रमाणे मोत्याला रंग हम्म. असं आहे ते. मग ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी यू फाइंड इट इन डिफरंट हो. कलर्स. हो, आणि वेगळ्या वेगळ्या अनेक देशांमध्ये हे पर्ल फार्मिंग केलं जातं आणि तिथे त्या भागामध्ये जे स्पीसीज मिळतात, म्हणजे शिंपले जे मिळतात तेच शिंपले वापरले जातात, कारण ते त्यांना म्हणजे ते तिथे जगतात. तुम्ही जर का एका ठिकाणचा शिंपला काढून बहरीनचा शिंपला काढून तुम्ही जर का ताहितीला हे केलं वापरलात तर कदाचित तो मरेल, कारण ते जे इकोसिस्टीम आहे त्याची, त्याचं जे घर आहे त्या शिंपल्यांचं, ज्या भागामध्ये ते मिळतात म्हणजे असतात वाढतात त्या भागातलेच तिथेच तुम्हाला त्यांचं फार्मिंग करायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही एका ठिकाणचे शिंपले दुसरीकडे नेऊन नाही करू शकत. जसं झाडांचं पण मोस्टली असतं. हा, नारळाची झाडं जसं एकाच पर्टिक्युलर ह्याच्यात वाढतात, कुठेही नाही लावून दिलं. हा, करेक्ट तसेच सारखं हे शिंपले पण त्या भागातच ते जास्ती चांगले राहतात असं. करेक्ट. म्हणून त्या भागातले शिंपले वापरावे लागतात आणि मग त्या भागामध्ये कुठले शिंपले अवेलेबल आहेत त्याप्रमाणे त्या मोत्याचा रंग ठरतो. आता फिलिपाईन्स मध्ये गोल्डन मोती बनतात. ते फिलिपाईन्स मध्ये शिंपले अवेलेबल आहेत समुद्रात. व्हेरिएशन काय मिळतं म्हणजे कलर मध्ये, म्हणजे व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ कलर्स विच आर फाउंड इन दिस प्रोसेस? देयर इज अ बिग व्हेरिएशन. मी तुम्हाला ती स्लाइड दाखवणे नंतर येणारच आहे मी त्याच्याकडे. अच्छा. सोनेरी, व्हाईट, पिंक, चॉकलेट Peach. कलर, ब्लॅक कलर, तहिती ब्लॅक कलर, पीच कलर, पीच कलर, पीच कलर, खूप त्याच्यामध्ये व्हरायटीज असतात. त्या भागाकडे आपण नंतर येऊया. आता आपण बनवतात आधी ते पूर्ण संपूया. आता त्याच्या अनेक वेगळ्या वेगळ्या स्पीसीजची नावं आहेत. आता मी त्याच्या डिटेल्स मध्ये जात नाहीत. नोबडी इज गोइंग टू रिमेंबर दॅट. पण वेगळ्या वेगळ्या स्पीसीज त्या तिथे ज्या लोकली अवेलेबल असतात त्या स्पीसीजचेच शिंपले वापरले जातात. जे डोनर शिंपले असतात म्हणजे ज्याचा तो तुकडा जो बनवायचा असतो त्या शिंपल्यांच्या कवचांना आधी लांब पट्ट्यांमध्ये नंतर चौकोनी तुकड्यांमध्ये कापले जातं आणि त्या तुकड्यांना घासून अगदी परिपूर्ण कधी कधी गोल आकार दिला जातो. चमकदार त्या ह्याच्यापासून चमकदार बीड म्हणजे मणी, त्या शिंपल्याच्या कवचापासूनच छोटे छोटे चमकदार मणी बनवले जातात आणि ते मणी आता आपण बघितलं, आपण त्यांनी मणी इम्प्लांट केला आणि मणी आणि मॅन्टल टिश्यूचा एक छोटा तुकडा शिंपल्याच्या आयदर गोनॅड म्हणजे ह्याच्यामध्ये जननेंद्रियामध्ये किंवा त्याच्या स्किन म्हणजे मसलमध्ये इम्प्लांट करून नंतर हे इम्प्लांटेशन आपण बघितलं. त्याच्यानंतर इम्प्लांटेशन झाल्याच्या नंतर शिंपल्याला काही दिवस आफ्टर सर्जरी टँक, सर्जरी नंतरच्या म्हणजे सर्जरी झाली सर्जरी नंतरच्या टाकीमध्ये ठेवलं जातं. आता कल्पनाला माहितीये की सर्जरी जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच आफ्टर सर्जरी केअर सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर त्यांची काळजी घेतली जाते
आणि काही शिंपले लाईक अ टेस्ट ट्यूब बेबी. या या Yes. करेक्ट. आणि काही शिंपले ह्या सर्जरीमध्ये त्यांना खूप स्ट्रेस किंवा ट्रॉमा होतो आणि मरतात सुद्धा. काही आजारी पडतात पण रिकव्हर होतात. त्यामुळे त्यांना ते रिकव्हर होण्यासाठी काही पिरियड त्यांना वेगळ्या टँकमध्ये ठेवलं जातं सर्जरी केलेल्या शिंपल्यांना वेगळं. आणि मग ते जरा सेटल व्यवस्थित झाले, हेल्दी झाले की नंतर मग त्यांना एक प्रकारच्या जाळ्यांमध्ये त्यांना घालून त्या जाळ्या परत समुद्रामध्ये सोडतात. हो. कारण त्यांना तिथेच समुद्रामध्ये त्यांचं नॅचरल फूड अवेलेबल असतं. एन्व्हायरमेंट सगळं नॅचरल मिळतं त्यांना. आता हा जो आपण मणी पाहिला छोटा बीड, तो एक कॅटलिस्ट म्हणून काम करतो. आणि त्या बीडच्या नेकर स्त्रव गोळा होऊन त्याचे थर बनतात. ही प्रक्रिया साधारण 2-3 वर्ष चालते. त्यामुळे ज्यामध्ये शिंपले हजारो नेकर ज्याच्यावरती हे थर किती असतात तर हजारो थर एकावरती एक बनतात आणि मग सुंदर मोती तयार होतो. हे जे गोनॅड म्हणजे जननेंद्रियामध्ये इम्प्लांटेशन केलेले जे मोती आहेत हे त्याचे प्रकार म्हणजे अकोया पर्ल्स, हे साधारणपणे जपानमध्ये बनतात. नंतर ताहिशियन पर्ल्स, अकोया पर्ल्स 1 वर्षानंतर काढले जातात. ताहिती नावाचं एक बेट आहे. आता आम्ही नोव्हेंबरमध्ये तिकडे गेलो होतो आणि तिथे पर्ल फार्मिंगचे आम्ही बघून आलो. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. तर ताहिशियन पर्ल्स, ताहितीचे जे पर्ल्स आहेत ते ब्लॅक कलरचे असतात, ब्लॅक किंवा डार्क ब्लू पर्पल असे. ते 2-4 वर्षाच्या नंतर म्हणजे त्याला 2-4 वर्ष लागतात ते बनायला. आणि साऊथ सी पर्ल्स नॉर्मली फिलिपाईन्स मध्ये मोत्यांचं प्रोडक्शन खूप होतं, कल्चर मोत्यांचं. ते पण 2 ते 4 वर्षानंतर काढले जातात. आणि मग काही नद्यांमध्ये फ्रेश वॉटर पर्ल्स बनतात. त्यांना 2 ते 7 वर्षापर्यंत सुद्धा त्यांचं म्हणजे मोती बनत असतो, ग्रोथ चालू असते. फ्रेश वॉटर पर्ल फार्मिंग हे जास्ती करून चीनमध्ये होतं. आपल्याकडे कुठे होतं? आपल्याकडे आहे एक साऊथचा एक भाग आहे की आपली सुषमा फाटक आहे ना, जाऊन आली ती, तिने सांगितलं होतं मला, आता मी विसरले, पण आपल्याकडे पण होतं 2 ठिकाणी. आपल्याकडे साऊथमध्ये पर्ल्सची सर्वात मोठी हे ट्रेडिंग सेंटर इज हैदराबाद. मग हैदराबादलाच हैदराबादच्या जवळच होत असेल. हा म्हणजे आंध्राच्या सी कोस्टला काहीतरी असणार त्यांचं. हो. गडचिरोली. आता ह्या पर्ल फार्मिंगचा दुसरा भाग म्हणजे आता इम्प्लांटेशन झाला पहिला भाग. दुसरं म्हणजे त्याची वाढ आणि देखभाल. तर हे शिंपले लगेच समुद्रात सोडले जातात. ते जाळीदार पिशव्यांमध्ये ठेवले जातात, मेशमध्ये. आणि तरंगत्या राफ्ट्सना ते टांगतात. हे शिंपले नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध अशा खोल खाड्यांमध्ये ठेवले जातात आणि वाढतात. आणि दर काही महिन्यांनी म्हणजे आफ्टर एव्हरी फ्यू मंथ्स ते शिंपले ते जाळ्यांमध्ये जे शिंपले ते सगळ्या जाळ्या बाहेर काढून त्यातनं शिंपले बाहेर काढून त्याची स्वच्छता आणि आरोग्य तपासणी केली जाते. त्यांच्या कवचावरील समुद्र शेवाळ, बार्नॅकल्स वगैरे आणि इतर काही वाढ पॅरासाइट्स असतील तर ते काढून टाकली जाते. आणि पॅरासाइट्स पासून त्यांना संरक्षणासाठी काही केमिकल कंपाऊंड्स पण वापरली जातात. आणि हे रेग्युलरली केलं जातं असं? दर 2-3 महिन्यांनी हे करतात. अच्छा. हे करतात आणि मग परत त्यांना त्या जाळ्यांमध्ये घालून परत सोडायचं. ते करायलाच लागतं त्यांना. लेबोरियस प्रोसिजर. लाखो शिंपल्यांमध्ये जे नो वंडर दे आर कॉस्टली. सॉरी नो वंडर दे आर कॉस्टली. एक्सपेन्सिव्ह. दरवर्षी लाखो शिंपल्यांमध्ये हे इम्प्लांटेशन केलं जातं, प्रत्यारोपण. पण त्यापैकी फक्त फार कमी शिंपलेच उच्च दर्जाचे मोती तयार करतात. साधारणतः अर्धे शिंपले मोती तयार होण्याआधीच मरतात.
मी जे म्हटलं Right. तुम्हाला की दे गेट दॅट शॉक, ट्रॉमामध्ये जातात ते आणि मग ते मरतात. म्हणजे हम्म. 50% तर मेले. त्यातले 5% कमी शिंपले चांगले मोती बनतात. ते चांगले मोती म्हणजे गोल आणि त्याला चांगला आकार म्हणजे गोल आणि ज्याला हे झळाळी आहे आणि रंग आहे चांगला, असे 5% म्हणजे तुम्ही जे सगळं इम्प्लांटेशन केलं त्याच्या 5% ऍक्च्युली तुम्हाला तुमचं खरं यील्ड आहे. म्हणजे काय म्हणतो ते आपण जर का शेतीच्या ह्याच्यात विचार केला तर तुमचं हार्वेस्ट केल्याच्या नंतर तुमचं किती मिळतं तुम्हाला, तर चांगले मोती 5% फक्त मिळतात. उत्तम दर्जाचे मोती निवडून त्यांची स्वच्छता आणि मग सॉर्टिंग केलं जातं. आता तिसरी स्टेप म्हणजे आता हे आपण बघितलं, पहिली स्टेप म्हणजे इम्प्लांट, दुसरी स्टेप म्हणजे त्यांना 2-3 वर्ष त्या जाळ्यांमध्ये समुद्रात ठेवून वाढू द्यायचं, म्हणजे मोती वाढू द्यायचे. आणि तिसरा टप्पा म्हणजे हार्वेस्ट म्हणजे कापणी, शेतीची कापणी. साधारणतः मोती तयार होण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा मोती तयार होतात तेव्हा हे पर्ल फार्मिंग म्हणजे शेतकरी, आता हे शब्द सॉरी, आता शेतकरी हा शब्द योग्य ठीक नाहीये. आहे, ठीक आहे. वापरलेस इंग्लिश तरी चालेल. हा, हे जे पर्ल फार्मिंग करणारे लोक आहेत ते जाळ्यांचे पिंजरे पाण्याबाहेर काढतात. विशेष साधनांनी शिंपले काळजीपूर्वक उघडून मोती बाहेर काढले जातात. ते जननेंद्रियामध्ये जे इम्प्लांट करून मोती वाढवलेत ना, त्याच्यासाठी खूप चांगल्या क्वालिटीचा आणि मोठा मोती मिळतो. त्यामुळे तो शिंपला इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तो हम्म. शिंपला अतिशय जेंटली उघडून तो मोती काढला जातो आणि तो मोती जेव्हा काढतात त्याच वेळेला नवीन बीड त्या जननेंद्रियामध्ये परत इम्प्लांट करतात. एज किती असतं शिंपल्यांचं म्हणजे? माहित नाही, आय डोंट नो. कारण सेकंड टाइम करतात म्हणजे 2-4 म्हणजे वर्षांपेक्षा हा किंवा परत 5-7 परत वर्षापेक्षा जास्ती असतं. असं दिसतंय. परत परत वापरता येतो. हे जे उच्च अच्छा. दर्जाचे जे शिंपले आहेत की ज्याच्या हं. जननेंद्रियामध्ये गोनॅडमध्ये इम्प्लांट केलेले मोती खूप मोठे आणि छान असतात, त्यांचं असणार आहे म्हणजे ते परत परत वापरले जातात. हं. जनरली मला असं वाटतं की हे जे हार्ड शेल्ड हे आहेत स्पेसीज आहेत ना, हम्म. त्यांचं लाईफ लॉंगर आहे. कशाचं? हार्ड शेल्ड जे स्पेसीज आहेत ना, नाही, ऑयस्टर्स किंवा सगळे हार्ड snails शेल्ड किंवा शिंपला नाही, नाही, त्यांचं लाईफ इज मच लॉंगर. सो मला वाटतं ते परत परत त्यांच्याकडून प्रोडक्शन होऊ शकत असावं. हो. दॅट्स व्हॉट आय फील. लाईफ स्पॅन त्यांचा मोठा सगळ्यात असावा. हा, सगळ्यात परत मोठे वापरता जे आहेत सगळे हम्म. जायंट म्हटलंय त्याने, आता मी बघत होतो चॅट जीपीटीवर, हा. जायंट ते लिव्ह अप टू 20 to 100 years. They're Oh, really wow. big. Correct. They're Correct. really Correct. giant size. They're So good, largest good. one. Other Thank ones you. go up to about 10 years or something. Thank you बरोबर. for finding it out. Okay. Yeah, We- they're called कासव ते 100-150 वर्ष Piranha कासव. species. हा. So at least minimum 20 वर्ष म्हणजे तो 3-4 वर्ष म्हणजे They're very big ones. The normal ones 3-4दा maybe 10 यूज years or कर. something. 6-7 वेळेला तरी तो वापरला जातो असं दिसतंय, म्हणजे 20 वर्षामध्ये. आता सर्व शिंपले मोती तयार करतातच असं नाही. मोती काढल्यानंतर जर त्या शिंपल्याने उत्कृष्ट दर्जाचा मोती तयार केला असेल तर त्याच शिंपल्यात परत नवीन बीड इम्प्लांट करून पुन्हा मोती तयार हम्म. करता येतो. दिस इज ओनली व्हेन त्याच्या जननेंद्रियामध्ये ज्या वेळेला एक आणि सिंगल मोती मिळतो तेव्हाच फक्त हे परत परत वापरता येतात. आता हा. त्याच्या बॉडीमध्ये बाहेरच्या शरीरामध्ये जे आपण एका साईडला 10-12 दुसऱ्या साईडला 10-12 असे इम्प्लांट केले ते मोती छोटे बनतात आणि ते मोती रिकव्हर करण्याच्या प्रक्रियेमध्ये तो किडा मारावा लागतो, तो शिंपल्यातला अच्छा. शिंपला मारावा लागतो. त्यामुळे ओके. हा, म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे जे शिंपले आहेत की ज्याच्यामध्ये मोठा मोती मिळतो तो दॅट शिंपला बिकम्स प्रेशियस आणि तो परत परत वापरला जातो. आता ताहितीमध्ये आणि ताहिती आणि फिलिपाईन्स, ताहितीमध्ये ब्लॅक बनतात आणि फिलिपाईन्समध्ये गोल्डन बनतात, सोनेरी रंगाचे मोती बनतात.
तर ते पुन्हा पुन्हा वापरले जातात. आता आपण परत थोडीशी त्या व्हिडिओकडे जाऊया. ओके, म्हणजे ती प्रक्रिया जरा पुढची सगळी कळेल. एक मिनिट. Not able to find that. Just a minute. Yeah. Yeah. ओके, दिसतंय का? हो हो. हा, आता थोडस हो. पाठी जाऊन परत आपण हा व्हिडिओ आता 1-2 मिनिटाचा राहिलाय तो आपण विल प्ले कम्प्लिटली. A ground will be formed by small pieces of 2 mm diameter liquid in the pocket. In both cases, mixture and the ground quantity does not come out of the pocket. Implantation can be done at max. आता हे त्यांनी जाळ्यांची अशी पॉकेट्स बनवली आहेत. या पॉकेट्स मध्ये एक एक शिंपला टाकून ही अख्खी जाळी ते तयार करतात. हे लहान आहेत फार सिम्पले. आता ही एवढीच पाहिली तुम्ही दिसतायत आता इथे हा ही एक मिनिट हा, आता तुम्ही पहा ती ते उचलते त्यावेळेला यू जस्ट सी दॅट. Implantation can be done at massive because of हे the बघा. Gonadal implantation in birth market. In this process, preparation of grafts should be done as described in massive history method. First and foremost, a cut should be made at the end of the gonad of the muscle. Then a graft should be inserted into the gonad followed by a nucleus of 2 to 4 mm diameter between the nucleus and graft close contact. Ensure that the nucleus touches the outer epithelial layer of the graft and the nucleus tightens not. त्यांनी तो त्याच्यामध्ये एक वेज टाकला टू कीप इट ओपन आणि मग सर्जरी अगेन. Post-operative care of muscles in birth market. Implanted muscles should be kept in post-operative care units such as nylon bags for 10 to 11 days with antibiotic treatment and supply of natural fecal food. तर त्यांना अँटीबायोटिक आणि त्यांचं जे नॅचरल फूड आहे ते अशा या टाक्यांमध्ये त्यांना ठेवून दिलं जातं. Should be kept daily for any removal of dead muscles and the ones that reject the disease. काही ज्यातले चिंपले जे मरतात त्यांना डेली त्यांचं इन्स्पेक्शन करून जे मरतात त्यांना काढून टाकायचं. Bone culture in freshwater birth market. After post-operative care, the implanted muscles should be stopped in the bone. The muscles should be kept in nylon bags, 2 muscles per bag, and should be hung from bamboo sticks or pipes and placed in ponds at 1 meter depth. The muscles 1 मीटर पाण्याच्या म्हणजे सबमर्ज करतात ते परत पाण्यात सोडतात ते 1 मीटर 3 फूट खाली हाईटला ते ठेवतात. should be cultured at the stocking density of 25,000 to 30,000 per hectare. The bonds should be fertilized with organic and inorganic fertilizer periodically to sustain the plastic productivity. Periodical examination of muscles should be carried out to the then once a week of bags should be carried out throughout the culture period of 12 to 20 months. When it comes to feeding muscles, they are put to stand with that, countdown and drum. Harvest of muscles and birth in birth market. At the end of the culture, तुम्ही हे बघताय का केवढे इथे शिंपले आहेत ते. पाठीमागे तुम्हाला हा ट्रक दिसतोय का लॉरी. हो. या ट्रकनी हे शिंपले म्हणजे येतात ट्रक भरून आणि इथे अनेक असे शेकडो लोक असे बसून ते काढतात. आता हे जे पर्टिक्युलरली दाखवत आहेत ते हे जे गोनॅड मधलं नाहीये, हे त्याच्या बॉडीमध्ये इम्प्लांट केलेले 10-20 असे इम्प्लांट्स असलेले जे शिंपले आहेत ते शिंपले हे आहेत. ते ह्याच्यामध्ये काय करतात ते शिंपला उघडतात, आतला सगळा जो दोन्ही साईडचा जो किडा असतो तो सगळा स्कूप करून बाहेर काढतात आणि तो मोत्यांचा कट्टो येतो
मग ते एका मोठ्या टाकीमध्ये टाकतात, त्याला जोरात फिरवतात. त्या सेंट्रिफ्युगल ऍक्शनमुळे काय होतं, तर ते जो मऊ जो त्याची बॉडी असते ती सगळी श्रेड होऊन जाते ऍब्सोल्युटली. आणि मोती मात्र कडक असतो, तो श्रेड होत नाही, तो राहतो व्यवस्थित. आणि ती श्रेड झालेली त्यांच्या जे शरीर असतं म्हणजे तुकडे झालेले ते आणि मोती ह्याच्या पाण्याचं एक अशी स्लरी बनते. आणि मग ते त्यातले जड जे मोती तळाशी बसतात ते सेपरेट करतात. आता तुम्ही बघता इथे मिलियन्स अँड मिलियन्स हे शिंपले हे उघडून हे दिवस रात्र हे काम केलं जातं. Individuals will be taken out from the mattress. This is one movement of the light muscle. दिस- The muscle sacrifice that keeps the mattress cavity back. एक मिनिट जरा मी पाठी जाते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत की प्रत्येक ह्याच्यामध्ये 10-12 आहेत. कॅन यू सी? इथे हे मोती हम्म. दिसत आहेत, ह्या हो ह्याच्यामध्ये या इथे मोती, हे इथे. तर ह्याच्यामध्ये काय Yes. शिंपल्यातला किडा सगळा खरवडून बाहेर काढतात पूर्णपणे. त्यामुळे तो शिंपला मरतो, किडा मरतो. The muscle will sacrifice ओके. the mattress हे cavity बघा, back. हे आता ह्याच्या आधीचं जस्ट आहे ते तो कसं सोलून काढतोय तो खरवडून. हे बघा, ही सी दिस. अजून थोडीशी पाठी जाते. The muscle will sacrifice that keeps the mattress cavity back. आणि मग ते त्या मोठ्या अशा टब्स मध्ये घालून त्याचं जे तुकडे झालेलं शरीर असतं ते हलकं असतं, ते पाणी असं डिकॅन्ट करतात म्हणजे ओतून वरनं ओततात. त्यामुळे काय होतं की ते मेलेल्या शिंपल्याचं जे शरीर आणि ते जे तुकडे असतात शरीराचे ते सगळे बाहेर जातात आणि मोती मात्र तळाशी राहतात. Cavity back. Hope you like this video. Yes. Don't forget to subscribe to त्याच्यानंतर हे सॉर्टिंग चाललंय आता. Covering Agriculture channel. Thank you for watching this ओके, video. Have a good अरे वा, किती सुंदर झाले. ज्वारीचे दाणे. Before brushing your teeth, before you go. Oh my God, just a moment, let me close that. Let me close that. Okay. सो आता आपण हे कसं फार्मिंग केलं जातं ते आपण बघितलं. ओके, आता आपण जर काही स्लाइड्स बघूया आणि मोत्यांचे प्रकार, जसं संजयने विचारलं होतं की मोत्यांचे प्रकार, त्यांचे रंग आणि त्यांच्या क्वालिटीज हे बघूयात. आता 2 भाग राहिले, एक म्हणजे त्यांचे प्रकार आणि त्यांचं मूल्यमापन कसं केलं जातं. हाऊ आर दे व्हॅल्युएटेड, नॉट व्हॅल्यूड. जस्ट अ मोमेंट, मी त्या स्लाइड कडे जाते. ओके ओके, दिसतंय का आता? हो. दिसतंय. आता आपण पहिल्यापासून जाऊया. हे आपण पहिली एक ही स्लाइड पाहिली बरोबर, त्याच्या शरीराचे भाग. त्याच्यानंतर इम्प्लांट केल्याच्या नंतर हे बघा, त्या हार्वेस्टिंगच्या वेळेला तो शिंपला त्याने उघडल्यावरती असं दिसतं. या बाजूला 14-15 मोती, या बाजूला 15-20 मोती आहेत. पण हे सगळंच त्याचं शरीर जे आहे हे पूर्णपणे जो आतला लिबलिबीत मऊ भाग आहे तो सगळा असा खरवडून बाहेर काढून ते प्राणी मरतो, नष्ट केला जातो, पण मोती मिळतो. आता हे मोत्यांचं सॉर्टिंग आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये रंग किती बघताय तुम्ही, जे व्हाईटचेच किती सफेद मोत्यांचे सुद्धा त्याच्यामध्ये किती शेड्स वेगळ्या वेगळ्या आहेत, जरा तुम्ही बघू शकता. व्हाईट दिसतात ते ऍक्च्युली. हा, म्हणजे हे दीज आर क्लासिफाईड ॲज व्हाईट, पण त्या व्हाईट मध्ये सुद्धा किती सूक्ष्म छटा आहेत वेगळ्या वेगळ्या. सॉर्टिंग केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं ते त्यांच्या रंगाप्रमाणे आणि साईज प्रमाणे.
ओके. विच इज द बेस्ट? सॉरी. सर्वात चांगला कुठला, म्हणजे व्हॅल्युएशन कसं करतात? हा ते विल कम टू दॅट. आता जरा बघूया एक एक सगळी स्लाइड प्रत्येक. आता ही स्लाइड असं दाखवते की कल्चर्ड मोती आणि नैसर्गिक मोती याच्यामध्ये फरक काय आहे. तर तुम्हाला तो फाइंड आउट करता येतं, तुम्हाला ते शोधून काढता येतं. कसं? तर एक्सरेने. तर आता काय असतं की हा आहे ना, हा कल्चर्ड मोती आहे. याच्या आत तुम्ही इम्प्लांट करताना तुम्ही एक आतमध्ये मणी टाकलात, बरोबर? हा तो मणी आहे आणि त्याच्यावरती एवढा फक्त जो लेअर आहे हा, तो फक्त मोत्याचा लेअर आहे. व्हेअरएज ओके. नॅचरल जो नैसर्गिक मोती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा अख्खं मोतीच, म्हणजे मोत्याचंच द्रव दिसतो. कॅन यू सी? मोर लेअर्स आर देअर. Are they heavier? अँड देर इज नो बीड. इथे कसं आतला तो मणी दिसतो वेगळा. हे सगळं नॅचरलच आहे. पण नॅचरल जास्त वजन आहे का त्यांचं? मे बी. आय डोंट नो. वजनाबद्दल तर काही मी फाइंड आउट नाही केलं. असेल. बट कॅन यू मेक आउट बाय नेकेड आय? नाही, नॉट बाय नेकेड आय. म्हणून त्याच्यासाठी मग एक्सरे करावं लागतं की नॅचरल आहे का कल्चर्ड आहे. ओके. ऍज इट इज ते म्हणजे कल्चर्ड किंवा नॅचरल दोन्ही ओपेकच असतात मला वाटते ना. हा, म्हणजे मोत्यासारखा मोती दिसतो. नैसर्गिक मोती आणि कल्चर्ड मोती तसं तुम्हाला बाहेरून पाहून फरक कळणार नाही. आता हे एक्सरे मध्ये तुम्हाला आतला हा बीड दिसतोय ओके. आणि हे बाहेरचे जे लेयर्स आहेत मोत्याचे. व्हेअरएज हा जो नॅचरल जो मोती असतो त्याचं हे असं दिसतं, म्हणजे आतमधला बीड असा वेगळा दिसत नाही. राईट. आता कॅल्शियम कार्बोनेट, त्याचे आर्गोनाइट क्रिस्टल्स आणि कॉन्चिओलिन नावाचं एक द्रव्य असतं, त्याचे हे असे क्रिस्टल्स असतात. तर हे अगदी मायक्रोस्कोपिक ही स्लाइड आहे. हे असे क्रिस्टल्स आणि ते द्रव्य याचे मिळून थर, मोत्यांचे थर असतात. तो हा एक थर आहे, हा एक थर आहे, असे एकावर एक थर निर्माण होतात. आता इथे त्यांनी तो त्याचा क्रॉस सेक्शन दाखवलाय. हे आतला बीड आहे हा, म्हणजे जो आपण जो इम्प्लांट केला तो हा आहे आणि त्याच्यावरती हे 1 2 3 4 5 6 लेयर्स आहेत नेकरचे. राईट. कॉन्चिओलिन आणि ह्याचे म्हणजे कॉन्चिओलिन द्रव्याचे हे 6 त्याच्यावरती थर आलेले आहेत. गो टू द नेक्स्ट वन. आता हे शिंपले बघा. हा शिंपला आत प्राणी नाहीये, नुसता बाहेरचं कवच आहे. त्या शिंपल्याच्या आतला हा जो भाग, चकचकीत जो भाग आहे, त्याचा जो रंग असेल तोच रंग शिंपल्याचा असतो. शिंपल्याला तोच रंग मिळतो. ओके. आता हा ताहिशियन, ताहिती बेटा, अनेक बेटा आहेत तिथे पर्ल फार्मिंग होतं. तर आता हा शिंपला तुम्ही जो बघताय, त्या शिंपला आतून असा ह्या रंगाचा आहे, त्यामुळे ते मोती पण त्या रंगाचे आहेत. काळसर, त्याच्यामध्ये पर्पल, डीप ब्लू अशा शेड्स असतात. हा ताहितीचा आहे मोती. आता हे आहेत, हे अगेन वेगळ्या वेगळ्या शेड्स असलेले, थोडे पीच कलर आहे, पिंक आहे, व्हाईट आहेत. हे वेगळ्या वेगळ्या शेडचे. दीज आर द फ्रेश वॉटर पर्ल्स. हे जास्ती करून चीनमध्ये बनतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे ऍटलीस्ट आय वॉज ॲब्सोल्युटली सरप्राइज की चायना हॅज डॉमिनेटेड धिस पर्ल फार्मिंग मार्केट सो मच की जगात जे एकूण कल्चर्ड मोती बनतात त्यातले 90% कल्चर्ड मोती चीन बनवतो, एक देश. आता हे टाइप्स, लेट अस गो टू द टाइप्स. हे टाइप्स आहेत शिंपल्याचे. व्हाईट पर्ल्स सर्वाधिक पारंपरिक आणि लोकप्रिय, प्रामुख्याने अकोया आणि फ्रेश वॉटर शिंपल्यापासून हे मिळतात. नंतर वाचता येतंय का माहित नाही, मी वाचून दाखवते. ब्लॅक पर्ल्स हे
टॅहिटीच्या शिंपल्यामधनं येतात. त्याचं नाव त्यांनी दिलंय पिंटाटा मार्गारिटिफेरा पासून गडद राखाडी ते काळसर हिरव्या रंगाचे असतात. गोल्डन पर्ल्स पिंटाटा मॅक्सिमा पासून छान सोनेरी हे म्हणतात मोती बनतात. पिंक पर्ल्स असतात ते फ्रेश वॉटर मध्ये मिळतात जास्ती करून. लॅव्हेंडर रंगाचे असतात. नैसर्गिक जांभळट छटा हलकी जांभळट म्हणजे लॅव्हेंडर कलरची. नंतर ब्लू पर्ल्स ते अकोया पर्ल्स किंवा साऊथ सी पर्ल्स मध्ये त्याला एक छान रुपेरी निळी चमक असते. चॉकलेट पर्ल्स असतात चॉकलेट रंगाचे आणि मल्टी कलर्ड पर्ल्स असतात. आता हे सगळ्याचे आपण हे बघूया, चित्र बघूया. दीज आर द गोल्डन व्हाईट अँड गोल्डन पर्ल्स. व्हाईट पर्ल्स, गोल्डन पर्ल्स. हे गोल्डन पर्ल्स इतके सुंदर दिसतात ना, म्हणजे हे नुसतं नॉलेज नाही, मला हे ज्या वेळेला मी वाचत होते आणि नोट्स काढत होते त्यावेळेला नेत्रसुख पण खूप मिळतं. हे टाहिटीचे पर्ल्स आहेत. आता ह्या टाहिटीच्या काळ्या पर्ल्स मध्ये दे आर कॉल्ड ब्लॅक पर्ल्स. त्याच्यामध्ये सुद्धा किती शेड्स, पर्पल आहे, इथे ब्लॅक ब्लू आहे, इथे थोडीशी गोल्डन आहे, हिरवट छटा आहे त्याला. याच्यामध्ये सुद्धा किती शेड्स आहेत ब्लॅक पर्ल्स. आता हा आहे हा फ्रेश वॉटर गोल्डन आणि व्हाईट. आपण हा जो बघितला होता हा फिलिपाईन्स मधला जो गोनॅड मध्ये इम्प्लांट करून मोठा मोती मिळतो हा तो आहे. आणि हे नदीच्या पाण्यामध्ये फार्मिंग केलेले छोट्या आकाराचे असतात. हे सफेद मोती, गोल्डन मोती आणि त्याच्या अनेक शेड्स आहेत, पिंक, लॅव्हेंडर वगैरे. हे अकोया पर्ल्स हे निळ्या रंगाचे असतात, फिकट निळ्या रंगाचे, आसमानी रंगाचे. हे चॉकलेट पर्ल्स हे असे दिसतात आणि पिंक पर्ल्स. हे आपण वेगळे रंग त्याचे पाहिले. आता मल्टी कलर पर्ल्स पण असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की एका मोत्यावरती ह्या बाजूला एक रंग आहे, ह्या बाजूला वेगळा रंग आहे, खाली वेगळा रंग आहे. आता इथे ब्लू आहे, इथे ग्रीन आहे, इथे चॉकलेट आहे, इथे गोल्डन आहे. एकेका मोत्यावरती सुद्धा अनेक रंग आहेत, पॅचेस रंगांचे. असे मल्टी कलर्ड पर्ल्स पण असतात. आता आपण शेवटच्या भागाकडे येतोय. हाऊ आर पर्ल्स व्हॅल्युएटेड. पहिली गोष्ट म्हणजे सोर्स, की कुठल्या शिंपल्यापासून ते बनतात. आता विशेषतः फिलिपाईन्स मध्ये साऊथ सी गोल्डन आणि साऊथ सी व्हाईट पर्ल्स बनतात. तो इतका सुंदर असतो मोती, तो सुवर्ण मोती आणि काय म्हणतो आपण त्याला, मोतिया कलरचा मोती आणि पांढरे मोती हे सगळ्यात जास्त किमती आहेत, कारण ते दिसतात हे सगळ्यात सुंदर म्हणून. नंतर नंबर 2 जे आहेत ते टाहिटीचे पर्ल्स आहेत, ब्लॅक पर्ल्स. नंतर जॅपनीज अकोया पर्ल्स आणि नंतर फ्रेश वॉटर. हे त्यांचं म्हणजे किमतीप्रमाणे त्यांचं ग्रेडेशन आहे. फ्रेश वॉटर पर्ल्स आर द चीपेस्ट. दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे व्हॅल्युएशन ठरतं इज त्यांचा साईज. जेवढा साईज मोठा तेवढी त्याची व्हॅल्यू मोठी. तिसरा फॅक्टर आहे शेप. सगळे मोती काही अगदी परफेक्ट गोल रंगाचे नसतात, काही इरेग्युलर असे रंगाचे असतात. त्यामुळे जे परफेक्टली राऊंड, अगदी बरोबर, अगदी सुंदर गोल असतात त्याची किंमत जास्ती असते. त्यामुळे शेप हा सुद्धा एक फॅक्टर आहे त्याच्या व्हॅल्यू. बरेचसे असे राऊंडिश असतात, बट नॉट ए परफेक्ट राऊंड, म्हणजे एकदम असे गोल नसतात, राऊंडिश. आता चौथा फॅक्टर असा आहे की त्याची झळाळी किंवा सरफेस, त्याचं म्हणजे त्याचा सरफेस कसा आहे. काही मोत्यांना जरी झळाळी असली तरी त्याला कुठेतरी स्क्रॅच गेलेला असतो किंवा त्याला काहीतरी डाग असतो. मग अशा मोत्यांची किंमत जरा कमी होते.
So they pearls with no blemishes, no scratches or abrasions, they fetch more value. High luster pearls, luster म्हणजे चमक. High luster pearls fetch more value. तर ते नेकर जेवढे थर जास्ती असतील मोत्यावरती त्या नेकरचे तेवढा तो मोती जास्ती चमकदार बनतो. आणि राईस पर्ल्स कुठल्या कॅटेगरीत येतात? राईस पर्ल्स हे परत इरेग्युलर व्हाईट कॅटेगरीमध्ये ना, व्हाईट राईस पर्ल्स म्हणून जे मिळतात. पण ते इरेग्युलर Elongated थोडं. त्याचा गोल शेप नसतो. बट दॅट इज ऑल्सो इट सीम्स इज कॉस्टली. डिमांड वरती आहे. ओके, स्टॉप शेअरिंग ना. ओ सॉरी, स्टॅटिस्टिक्स मध्ये मी किती सांगितलं होतं आठवत नाही मला, पण आज जगभर विकल्या जाणाऱ्या मोत्यांपैकी 99% पेक्षा जास्त मोती हे कल्चर्ड मोती आहेत. आणि जे नैसर्गिक मोती आहेत, नॅचरल मोती, ते बहुतेक पूर्वीच्या काळी काढलेले त्याचं ऑप्शन करून त्याचं विक्री होते. मला वाटतं माझं आजचं प्रेझेंटेशन, आय एम जस्ट रेफरिंग टू माय नोट्स, काही सांगायचं राहिलंय का? पण मला वाटतंय की आय थिंक आय हॅव कव्हर्ड. आम्हाला तर काही राहिल्यासारखं वाटत नाहीये. सगळ्याच गोष्टी इतक्या मोत्यासारख्या स्वच्छ आणि क्लिअर झाल्या आहेत. हा. I think I'm done. डाग, म्हणजे शेवटी डाग, वरखडे किंवा खाचगळगे नसलेले मोती हे त्याच्यावरचं सरफेस आणि त्याची झळाळी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आय हॅव कव्हर्ड एव्हरीथिंग. आणि सुनीता, ते मोत्यांना भोग कसं केलं जातं? ते ऍक्च्युली भोग करायचं यंत्र असतं. यंत्राने भोग करतात. आणि त्याच्यामध्ये पण ते पुन्हा तुटण्याची किंवा क्रॅक जाण्याची पॉसिबिलिटी असते का? असते. ते अतिशय बारीक त्याचं टोक असलेलं ते ड्रिल सगळं खूप हाय स्पीडने फिरत असतं. मी ते पाहिलंय, पण मला त्याचा ऍक्च्युली मी हे ज्या वेळेला नोट्स काढल्या 3-4 वर्षापूर्वी न, त्यावेळेला इतर पण अनेक व्हिडिओज मी स्टोअर केले होते. म्हणजे आता जसं तू विचारलंस की भोग कसं पाडतात, आणि ह्या वेळेला मी बघितलं त्यातला कुठलाच व्हिडिओ अवेलेबल नाहीये. ते असं कसं होतं, युट्यूबवरनं ते जातात, म्हणजे नॉट अवेलेबल. हा एकच मला जुना जो प्रोडक्शनचा जो ना एकच मिळाला व्हिडिओ. त्यामुळे आय वॉज स्ट्रगलिंग विथ द व्हिडिओज. पण त्याचा पण व्हिडिओ मी पाहिलेला आहे की असं एक खूप अगदी सूक्ष्म अशी सुईसारखं असतो, अगदी थिन सुईसारखं, आणि ते ड्रिल बिट आहे ते, आणि ते खूप वेगाने फिरत असतं. आणि मग तुम्ही ते असं मोती असा आणायचा आणि मग त्याला तो ड्रिलनीच केलं जातं ते. सगळ्यांनी अनम्यूट होऊन आपण काही चर्चा करू शकतो. प्रश्न मला जेवढं जमेल तेवढं मी सांगेन उत्तर, नाहीतर मग मला माहित नसेल तर मी शोधून काढीन आणि नंतर पुढल्या वेळेला सांगेन. मला फक्त एकच विचारायचं आहे. हा, बोल रजनी, बोल. राजू बोल. सुनीता, ते स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडून काय तो मोती वगैरे असतो, तो कोणता असतो? माहित नाही का मला. आता हे स्वाती नक्षत्रातलं हे सगळं ते काही खरं आहे का नुसतंच म्हणजे कमी कल्पना असतील त्या. त्या पावसाच्या ह्याच्याबरोबर कुठला तरी कण जात असेल त्याच्या आतमध्ये, आणि तो कुठेतरी जसं इम्प्लांटेशन होतं तसं ते नॅचरल इम्प्लांटेशन कल्पना असण्याची शक्यता जास्त आहे. सगळं प्रोसेस करायला कल्पनासारखं कुशल पाहिजे. हो, मग तो जर स्किल्ड वर्कर्स, हायली पेड इम्प्लांट करणारे असतात. कारण काय, तुम्ही बघितलं म्हणजे आता मी सांगितलं त्यावेळेला 50% शिंपले मरतात. म्हणजे तुम्ही एवढी जी मेहनत करता, ते गोळा करायचे, त्यांना कंडिशन करायचं, इम्प्लांट करायचं, ह्याच्यामध्ये
जितके कमी मरतील तेवढं तुमची शेती चांगली ना. तर त्याच्यासाठी हो. स्किल्ड वर्कर्स असणं फार महत्वाचं आहे. ते इम्प्लांटेशन चांगलं व्हायला पाहिजे. हम्म. आणि त्यात परत 5% चांगले निघतात म्हणजे अगदी गोल. 95% इरेग्युलर शेपचे असतात. हे बरेचसे प्रश्न शिंपले विचारू का? एडिबल नसतील ना? काय सॉरी हे बरेचसे शिंपले एडिबल नसतील. क्लॅम्प्स वगैरे लोक खातात, ऑयस्टर वगैरे. खातात ना. These are not of the same type, no? No, there I must be don't different know. कशी types. खातो ना खात असतील पण हौस anyway, हौस ते जे डिस्ट्रॉय होतात नाही त्याचं those ते are नाही डिस्ट्रॉय जे होतात त्याचं ते खत बनवतात. ते समजून नॉट फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे ना. पण मस्त. खत बनवतात किंवा अॅनिमल फीड साठी ते वापरलं जातं. हम्म. मला एक That must be विचारायचं high आहे. in proteins. हा. High जे in proteins. येस बद्दल आपण इन्फॉर्मेशन देऊ शकता का? म्हणजे इन द सेन्स की व्हॉट आर द काइंड ऑफ डेटा अवेलेबल ऑन द बेस्ट ऑप्शन प्राइस फॉर द बेस्ट पर्ल, असं काही इन्फॉर्मेशन आहे? तुम्ही व्हॅल्युएशन ऑफ पर्ल्स असं करून गुगल जरी केलं तरी, आता मी तुम्हाला एक साधारण एक कल्पना देते. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला व्हॅल्युएशन जसे डायमंड्स असतात ना, जे डायमंड्सचे असे काही एक्सक्लुझिव्ह आणि एकदम ग्रेट डायमंड्सचे ऑप्शन मध्ये $100 मिलियन वगैरे अशा टाईपच्या लेवलला पण जातात ते. हो. तर मी विचारते पर्ल्स मध्ये म्हणजे असा काही डेटा, काही याची काही हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे का की सम पर्ल्स वेर सोल्ड, फ्यू पर्ल्स ॲट एक्स्ट्रीमली त्याला हाय विचारायला पाहिजे संजय. की आतापर्यंत संजय. सगळ्यात महाग म्हणजे कुठला मोती, कुठले मोत्यांचा नेकलेस विकला गेला वगैरे, पण यू कॅन गेट इट ऑन गुगल. आता मी सोपा तुम्हाला उपाय एक म्हणजे कल्पना नीता देण्यासाठी अंबानीला विचारायला पाहिजे. तुम्हाला कल्पना देण्यासाठी माझ्याकडे हा एक पर्ल नेकलेस आहे. हा खूप मोठा आहे. हा मी असा 2 पदरामध्ये टाक. अशा 2 ह्याच्यामध्ये तो करू शकते. इतका मोठा आहे तो. मोती पण मोठा आहे. हा मोठा आहे. हा काचेच्या मण्यांचा आहे. चांगली क्वालिटी आहे. त्यामुळे मी 10-12 वर्ष मी तो खूप वापरला हा नेकलेस. तरी देखील त्याची झळाळी कमी होत नाही. इट इज नॉट काचेच्या मण्याला पेंट केलेलं नाहीये. कारण नाहीतर मग ते असं करून वरख निघतं कधी कधी. हो. असं नाहीये. इट इज आय डोंट नो हाऊ दे हॅव मेड इट. हा काचेचाच आहे पण हा गुड क्वालिटी आहे. पण हे जर का कल्चर्ड किंवा नॅचरल असते ना, तर ह्या नेकलेसची किंमत साधारण 2 कोटी रुपये वगैरे झाली. 2-2.5 कोटी. म्हणजे आता तुम्हाला हा साईज मोठा आहे. तर प्रत्येक बायका आता इथे ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्यांकडे तन्मणी नावाचा एक सगळ्यांकडे असणार आहे. तो असतो. त्या तन्मणीचे जे मोती असतात ते छोटे असतात. पण दे आर रिअल पर्ल्स. ते खोटे नसतात. ते काचेचे किंवा प्लास्टिकचे नसतात. ते कल्चर्ड पर्ल्स असतात. पण ते खरे असतात. आणि ते जरा छोट्या साईजचे असतात. खरे असायचे. हा साईज जो आहे मोत्याचा आणि जवळ हा खूप मोठा आहे. हा आणि ही पण लांब आहे हा नेकलेस. याची किंमत अशा टाईपचे कोटी पर्ल्स, होईल. काचेचे पर्ल्स, कल्चर्ड असले तर काचेचे पर्ल्स आणि त्याच्यावरती काहीतरी असं पेंटिंग सारखं केलेलं अशा टाईपचं त्यांनी वगैरे. पण ते मुरानोला, मला वाटतं इटलीमध्ये मुरानोला हे फेमस आहे म्हणे. बनवतानाच काच गोल्डन करून त्याचं बनवलंय त्यांनी. कारण त्याच्यावरचं असं स्क्रॅच करून सुद्धा जात नाही. हा मी 10-12 वर्ष वापरते. अतिशय मस्त राहतो. आणि असं जात नाही. अशा टाईपचे मुरानोला इटलीमध्ये ते फेमस आहे. तिकडे असं टाईपचे हे बनवलं जातात. आय हॅव बीन टू दॅट प्लेस, मोरानोला. हो ना? आपल्याकडे ना गडचिरोली म्हणजे तो अगदी काय हीन दर्जाचा मानला गेलेला जिल्हा आहे ना. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक सिरोंचा नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये 2 जण आहेत. एक रवी बोंगोनी म्हणून आणि दुसरा आहे तो संजय गांडाटे. हे 2 जण गोड्या पाण्यातल्या त्यांनी शेतात तळं तयार केलंय आणि त्याच्यामध्ये ते गोड्या पाण्यातून हे कल्चर्ड मोती तयार करतात. आणि फ्रेश हे जे वॉटर त्याच्यासाठी जे
त्याच्यासाठी जे शिंपले मिळवतात ते वैनगंगा आणि गोदावरी नदीतून आणतात. हा. आणि ही जी मत्स्यशेती म्हणतात ना, याला मत्स्यशेतीतच हा गणला जातो. तर याला पंतप्रधान याच्यातून सहाय्य सुद्धा मिळतं. अरे वा. तर या दोघांचे नंबर माझ्याकडे होते, मोबाईल नंबर. ते आता मला शोधायला लागतील कुठे आहेत ते, कारण मी यांच्या दोघांशी बोललो होतो. ते त्यांचा ॲव्हरेज इन्कम इज अराउंड 12 to 15 lakhs रुपीज. पर इयर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये पर ते इयर ना, पर मंथ पर मंथ, दॅट इज हाय. पर मंथ वा. त्यांचे एवढे इन्कम आहे. पर मंथ ॲव्हरेज इज अराउंड 12 to 15 lakhs रुपीज व्हेरी बर. ते दोघांचं. आणि त्या शिंपल्यांमध्ये मग ते म्हणजे त्यांनी भुवनेश्वरला जाऊन प्रशिक्षण घेतलं होतं. आणि अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी त्या गडचिरोलीमध्ये त्या सिरोंचा तालुक्यात त्यांनी काय पासून काहीतरी नाव आहे त्या गावाचं, तिथे त्यांनी ती शेती सुरू केली, त्यांच्या शेतांमध्ये तळं तयार करून. हा. छान माहिती दिलीस तू केदार, सुंदर. तू राहतोस आता तिथे कोकणामध्ये गेलायस, तिथे आहे का नदी बिदी? तू कर, चालू कर पर्ल फार्मिंग. आणि केदार तू चालू केलेस तर आम्हाला काय कन्सेशन मध्ये मिळतील? लुकिंग फॉर अ स्पॉन्सरर. लुकिंग फॉर अ स्पॉन्सरर. पर्ल फार्मिंग आम्ही मदत करायला येऊ, हार्वेस्टिंग हो, मदत करायला मिळू बघायला. पैशाची मदत पाहिजे. लुकिंग फॉर अ स्पॉन्सरर टू स्टार्ट. द सीड मनी. आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे ना, त्या कृषी विद्यापीठाचे याच्या थ्रू सुद्धा याचं ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचं ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. आणखी एक गोष्ट मला प्रेझेंटेशन मध्ये सांगायची होती, तीच राहिली, ती आता सांगते. तुम्ही बघा, सगळे जे मौल्यवान ज्वेल्स आहेत, ती सगळी मौल्यवान ज्वेल्स साठी किती, म्हणजे आता मोत्यांमध्ये हे मोत्यातला प्राणी मरतो, त्याला आधी कष्ट ते मोती बनवण्यामध्ये, कारण तुम्ही त्याला ते इम्प्लांट करून त्रासच देता, बरोबर. लाखो मिलियन्स हे मरतात, त्यावेळेला तुम्हाला ते सुंदर मोती मिळतात. तुम्हाला सिल्कच्या साड्या नेसायला आवडतात, ते सिल्कच्या साड्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिल्क कसं बनवलं जातं, ते आतला प्राणी रेशीम किडा. आणि तुमचं जे सोनं चांदी आणि जे प्लॅटिनम आणि जे प्रेशियस मेटल्स आहेत, त्याच्यासाठी द सुपरनोव्हा एक्सप्लोजन होऊन किंवा काय ते श्यामनी गेल्या वेळेला सांगितलं होतं ना, न्यूट्रॉन स्टार मर्जर्स. न्यूट्रॉन स्टार. सो पहिल्यांदा स्टार हॅज टू एक एक्सप्लोजननी, सुपरनोव्हा एक्सप्लोजननी द स्टार हॅज टू डाय वन्स. त्याचं हे झालं, न्यूट्रॉन स्टार झाला की देन इट हॅज टू डाय ट्वाइस अगेन टू प्रोड्यूस युअर गोल्ड. हे सगळं इतकं म्हणजे सगळ्याच्या प्रेशियस गोष्टीसाठी किती, म्हणजे प्राणी, जीव आणि इव्हन स्टार्स डाय टू गिव्ह यू गोल्ड. All for us only. All for human beings, Yeah. सुनीता, हा बोल नितीन. मला एक विचारायचं की ते जे आतमध्ये घालतात बारीक तुकडा काय, तसं आतमध्ये काय होतं मोत्याच्या आतमध्ये? मोत्याच्या आतमध्ये ती त्याला फॉरिन बॉडी वाटते, फॉरिन बॉडी झाली आणि ती खुपते त्याला, तर ते टोचू नये म्हणून त्याच्यावरती तो कोटिंग करतो. नाही, त्याचं पुढे काय होतं? ते डिझॉल्व्ह होतं का बाहेर टाकलं जातं? नाही, तो बीड तसाच राहतो आतमध्ये. त्या कल्चर मोत्याच्या आत तुम्ही तो जे इम्प्लांट केलेला आहे, तो इम्प्लांट त्याच्या आतमध्ये तसाच आहे, कायमचा. हो, कायमचा. म्हणून तो एक्सरे मध्ये दिसतो ना. तर मोती होता तो, बीड घातलेला होता तो. पण दुसरं अजून एक होतं, पूर्वीच्या काळी जेव्हा हे कल्चर मोती नव्हते तेव्हा मोती भस्म म्हणून एक प्रकार होता पूर्वी.
ते आयुर्वेदामध्ये फार त्याचं महत्व आहे. आहे मौक्तिक मौक्तिक भस्म. भस्म. त्याचं काय भस्म. डॉक्टर साहेबांना माहिती असेल ते काय काय होतं ते मी त्याचा काही ते मोती ते तर दळायचे काय गिरणीत. नॅचरलच असणार ना. नैसर्गिक जर जे असेल तर. मोती फार चांगल्या आकाराचे नसतात ना ते चुरगळतात ते आणि दळतात त्याचा मग गिरणीत आयुर्वेदामध्ये दळतात ते. उपयोग पण होतो. त्याचा भस्म औषधी उपयोग करतात. काय होता? अरे ते नाही माहिती गिरणीत मला. दळून त्याचं भस्म करतात. मो- हो, मोतिक कबूल भस्म मी देतो, पण औषधी ऐकलेलं आहे उपयोग काय पण होता का? माहित नाही मला त्याच्याबद्दल. तसं सुवर्ण भस्म पण असतं ना. हो सुवर्ण भस्म पण असतं, मौक्तिक भस्म हो. पण असतं. सुवर्ण सुवर्ण तर जळत नाही खरं. ते गरगंटीत मी करतात एक विचारू का? दळून. हा 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 आपल्याकडे म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्या बायकांच्या कानामध्ये कोण्याच्या कुड्या असायच्या मोत्याच्या. हो तर त्याचं ते वरचं हे झालं ना की त्याला पाणी देऊन आणायचं असं असायचं. मोत्याचं पाणी गेलंय, पाणी देऊन आणायचं. म्हणजे ते नेमकं काय, बरं मोती चांगलेच असायचे त्यांचे. आता ते खरे खोटे कल्चर ते काय मला माहित नाही, पण चांगल्या मोत्याचं असायचं. माझ्याकडे अजून माझ्या सासूबाईंच्या कुठे ठेवलेत मी. असे. ते काय तर त्याला पाणी देणं हा काय प्रकार ऍक्च्युली असतो दिलं त्याच्यात? जायचं. स्वच्छ करत हा. असतो. आता एक Just भाग त्या clean. प्रेझेंटेशन मधला माझा आय थिंक स्किप झालाय, चुकून सांगायचा राहिलाय की ते हार्वेस्ट केले हा की हम्म. त्यानं आपले अक्रोडाचं जे शेल असतं, अक्रोडाचं हम्म. शेल त्याचे अगदी बारीक तुकडे केलेले असतात आणि त्या म्हणजे आता कसं सांगू, पूर्वीच्या काळी पॉपकॉर्न किंवा चुरमुरे बनवताना तो जो भैया असायचा त्या काळ्या रेतीमध्ये ते हे टाकले की ते लाया फुलतात. फुटायच्या, हम्म. बरोबर. फुटायचं हा. तसं ड्रम्स मध्ये हे अक्रोडाच्या टरफलाचे बारीक बारीक तुकडे आणि मोती असे टाकून ते गोल 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 हळू पण हळू गोल 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 फिरवतात बरेच काही तास, 2-3 दिवस हम्म. वगैरे. की काय होतं की त्या अक्रोडाच्या टरफलातनं एक सूक्ष्म थोडस ऑइल त्याच्या हो. ह्याच्यावरती मोत्यांवरती येतं आणि ते त्या टरफलावरती थोडेसे घासले जेंटली, अगदी हळुवारपणे घासले गेल्यामुळे त्याला परत ती चकचकी येते. तसं काहीतरी ते करत Oh, असतात wow. तर माहित नाही मला. पण मग ते म्हणजे त्याला असा थोडक्यात शब्दप्रयोग असायचा, पाणी देऊन आणायचं. सोनाराकडे द्यायचं, म्हणजे पाणी देऊन आणायचं. पॉलिशिंग आणि बरेचदा मला असं वाटतं की ते Polishing. मोत्यांना पाणी द्यायचेच नाहीत ऍक्च्युली. मोती काढायचे, त्याच्या खालचं ते सोनं जर का किंवा हे झालेलं असलं तर त्याला पॉलिश केलं जायचं आणि नाही, पण त्याच्यात मोत्याचा पण वरख reflect गेल्यासारखा व्हायचं. दिसायचा. तो पाणी देऊन आणल्यावर परत छान दिसायचं, असं असतं. माहिती नाही, इव्हन तन्मण्याचे एखाद दुसरा मोती असा विचित्र दिसायला लागला की ते सोनाराकडे द्यायचं, मग तो बरोबर करून देतो. नेमकं काय करतो ते माहित नाही आपल्याला. त्याच्यावर काय एखाद्या ते? डस्ट सापडत असेल, ती साफ होत असेल. There could be dust and नाही नाही, other things, डस्ट no? Tiny डस्ट वेगळा. particles. तुम्हाला ते असं काय म्हणतात, वरची टरफल उडाल्यासारखं पांढरं पांढरं Oh, अच्छा, आतमध्ये अच्छा. दिसतं ते. हा. हा ऍक्च्युली हो, असं त्या जर का मोत्याचं टवका पडल्यासारखा. अच्छा. टवका पडल्यासारखं असं वरचं असलं कपचं तर उडालंय म्हणजे असं. कल्चर्ड पर्ल नव्हे. हं. कल्चर्ड पर्लचं असं होत नाही. अच्छा, तर माहित टवका नाही पण ते काय असतं. तो तेव्हा मुळात मोती नाहीये. जे मिळतं ते किती कल्चर्ड असतं ना, की ते कल्चरच्या नावाकडे आमच्या घरात हातात देतात काय ते कुणाला माहिती आहे. एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके. ऑथेंटिक असं मेथड आहे ना, कुठली की ओळखायचं? हा? आता ते नाहीतरी लॅब मॅन्युफॅक्चर्ड जेम्स असतात ना, म्हणजे डायमंड्स. हो ते Right. लॅब मॅन्युफॅक्चर्ड डायमंड्स अँड रिअल डायमंड्स, यू कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन द टू. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट विच इज द रिअल वन. म्हणजे जो मायनिंग करून मधून काढलेला हिरा आणि लॅब मध्ये बनवलेला हिरा, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट बिटवीन द टू. इट इज सो सिमिलर. Well, the crystal बरोबर. is the same thing, no? The म्हणूनच crystalline form will be the रत्नपारखी same. The टर्म size आहे. will be different. काही माणसांना ओळखता येतात खरी रत्न कुठली आणि खोटी कुठली. ते रत्नपारखी म्हणतात त्याला. त्यांना नाही, नाही, नजरेनेच पण कळतं, हा खरं आहे ना ते खोटं नाही, आहे. इवन फॉर Ratnaparki is also now the lab diamonds are so immaculately prepared, कि it is very difficult to differentiate between the real diamond, म्हणजे which is mined, आणि the बरं. lab manufactured diamond. तो अगदी डिफिकल्ट आहे, actually अगदी डिफिकल्ट आहे तो. वाढलंय
आणि मार्केटमध्ये ते खूप मिळतात पण हल्ली. म्हणजे एक जमाना म्हणजे असा होता की फार कमी असायचे ते मार्केटमध्ये. बट नाव मेनी ऑफ द डायमंड नेकलेसेस अँड डायमंड ज्वेलरी इज रिअली मेड आउट ऑफ लॅब ग्रोन डायमंड्स ओनली. लॅब हो ग्रोन आता हो वाढलेलं आहे. अनलेस यू नो दी शॉप ओनर, म्हणजे फ्रॉम व्हेअर यू आर परचेसिंग दी डायमंड, अनलेस यू नो हिम पर्सनली, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट. म्हणजे तो सुद्धा सांगू शकणार नाही, इतकं सिमिलर नाही असतात. मध्ये ते मेन्शन करतात. इफ यू बाय अ डायमंड शेवटी आपण ज्वेलरी दे मेन्शन वेदर इट इज अ लॅब ग्रोन और नॅचरल डायमंड. ते त्यांना मेन्शन करायला लागतं. सर्टिफिकेट ते देतात ना ते. ते तुम्ही प्रत्येक सर्टिफिकेट घेतलं तर ना तर तुम्हाला त्याचं डायमंडचं सर्टिफिकेशन सेपरेटली घेता येतं ना. आणि यू शुड देतात. हो, पण तुम्ही ते घेतलं तर ना, तुम्ही घेतलं तर ना, नाही घेतलं तर कसं समजणार? अरे पण जो पैसे एवढा खर्च करतो तो घेणारच ना. अरे नाही, तू मला सांग, हॉलमार्क मध्ये, आपण गोल्ड हॉलमार्क मध्ये किती फरक आहे, किती व्हरायटीज आहे माहितीये तुला? हॉलमार्किंग मध्ये सुद्धा देर आर सो, म्हणजे पर कॅरेट, म्हणजे कॅरेटायझेशन याच्यावर सुद्धा हॉलमार्किंग अवलंबून असतं. 22 कॅरेटचं हॉलमार्किंग वेगळं आहे, 24 कॅरेटचं हॉलमार्किंग वेगळं आहे, 18 कॅरेटचं हॉलमार्किंग वेगळं आहे. सर्टिफाय द कॅरेट ऑफ द गोल्ड ना, त्यामुळे त्या हॉलमार्किंग मध्ये तो नंबर आणि ह्याचा वेगळाच असतो ऍक्च्युली. पण व्हॉट एव्हर इट इज ना, ते सर्टिफिकेशन घेऊ शकतं. मला काय म्हणायचंय की तुम्हाला जरी व्हिज्युअली कळलं नाही की हे डायमंड लॅब ग्रोन आहे का नॅचरल आहे, यू शुड गेट इट सर्टिफाईड. आणि ते सर्टिफिकेशन बरोबर आहे ना, अगदी करेक्ट आहे, पण ते सर्टिफिकेशन घेतलं तर, व्हॉट आय मीन टू से दॅट, घेतलं पाहिजे ना. तुम्हाला व्हिज्युअली ते कळणार नाही. नाही, माझं तेच म्हणणं आहे केदार, की जो माणूस डायमंड खरेदी करायला जातो, की जो काही लाख रुपयाचे डायमंड घेणार आहे, तो ही विल डेफिनेटली इन्सिस्ट ऑन सर्टिफिकेट ना. स्वतः येऊन कोण मूर्ख बनणार नाही. डायमंडच्या प्राइसेस मध्ये फरक आहे. अनलेस यू टेक इट इन ब्लॅक मार्केट. नाही, पण तुला सांगतो, आता गोल्ड मध्ये कॅरेट हॉलमार्किंग नाही. गोल्ड मध्ये हॉलमार्किंग आहे ना, कंपल्सरी येते ऍक्च्युली. हो, तू मला सांग ना, किती लोकांना माहितीये की हॉलमार्किंग कुठल्या कॅरेटचं किती हॉलमार्किंग असतं?